नमस्कार लाडे तुमचं पुन्हा एकदा महायोजना इन्फॉर्मेशन या लाडकी बचत चॅनलवर. तर लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची खूप खुशखबर जे अपडेट आज आपण घेऊन आलो. तर आज दिनांक 17 एप्रिल 2026 साठी अतिशय महत्त्वाची आणि संभाव्य जे आहे अपडेट आपण आज घेऊन आलेलो आहेत. कारण लाडक्या बहिणीसाठी अतिशय अतिशय खूप महत्त्वाची गोष्ट आणि खूप महत्त्वाची बातमी जी आहे आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहात. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका. लाडकी बहीण योजनेची मोठी अपडेट अशी आहे की नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेचे 17 एप्रिलचं लेटेस्ट अपडेट. म्हणजे 17 एप्रिल आज तारीख जी आहे 17 एप्रिलचं लेटेस्ट अपडेट आपण आता पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे जर तुम्ही ई-के-वाय-सी केली नसेल तर तुमचे 1500 रुपये जे आहेत थांबू शकतात. म्हणजेच तुमची ई-के-वाय-सी पूर्ण असणं खूप गरजेचं आहे, नाहीतर आपलं 1500 रुपयाचा हप्ता जे आहे थांबू शकतो. सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की 30 एप्रिल 2026 ई-के-वाय-सी करण्याची शेवटची तारीख आहे. आता ह्या महिन्याची जी 30 एप्रिल जी लास्ट तारीख आहे, ही संधी तुम्ही गमावू नका. कारण सरकारने आपल्यासाठी 1 महिना जे आहे वाढवून जे ई-के-वाय-सीची तारीख दिलेली आहे. पण ही तारीख जर ओलांडली तर आपले पैसे थांबू शकतात. आत्ताच तात्काळाने आपल्या ई-के-वाय-सी करणं खूप महत्त्वाचं आहे. लवकरात लवकर जाऊन आपल्या जवळच्या आधार सेंटरवर जाऊन ई-के-वाय-सी करू शकता किंवा आपल्या मोबाईलवर घरबसल्या ई-के-वाय-सी सुद्धा करता येते. त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. म्हणजे आपल्या ई-के-वाय-सीचं जे अपडेट आहे आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ई-के-वाय-सी घरबसल्या कसं करा यावर व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे अजून वेळ आहे. आपण खूप कमी वेळ आहे. लगेच ई-के-वाय-सी करून घ्या, नाहीतर पुढचा हप्ता मिळणार नाही. जर ई-के-वाय-सी केलं नसेल तर आपल्याला जे आहे पुढचा हप्ता मिळणार नाही. आता पैशाबद्दल जे आहे मोठे अपडेट पाहणार आहोत. अनेक महिलांना अजून मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. जर मार्च महिन्याचा मिळाला हप्ता जर आपल्याला मिळाला असेल तर हां, जर मिळाला नसेल तर मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही असं आपण कमेंटमध्ये टाईप करा. म्हणजे पुढचा व्हिडिओ पण त्यावर आधारित होणार आहे. त्यामुळे शक्यता आहे की मार्च आणि एप्रिलचे 3000 एकत्र खात्यात येऊ शकतात. जर तुमचे मार्च महिन्याचे पैसे आले नसतील तर आपल्याला मार्च एप्रिलचे जे आहेत 3000 रुपये जे आपल्या खात्यात येणार आहेत. तर ते कसे येतात ते पण प्रक्रिया पाहणार आहोत. त्यामुळे आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे अशाच अपडेटसाठी आपलं चॅनल जे आहे बनलेलं आहे. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही चुकीची माहिती असेल किंवा ई-के-वाय-सी नसेल तर तुम्ही या योजनेतून बाहेर पडू शकता. म्हणजे चुकीची अपडेट असणं म्हणजे तुम्ही चुकीचं फॉर्म भरले असेल तर तुम्हाला ई-के-वाय-सीमधून सुद्धा बाहेर हाकलण्यात येईल. म्हणजेच आपल्याला पैशाचा लाभ मिळणार नाही. आणि एक महत्त्वाची सूचना, कोणत्याही अनोळखी कॉल जे आहेत किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका. आपण ऑफिशियल वेबसाईटवरूनच ई-के-वाय-सी करून घ्या. म्हणजेच कॉलवर किंवा मेसेजवर जर आपण केलं तर आपलं हॅक होऊ शकते. त्यामुळे ऑफिशियल वेबसाईटवरूनच ई-के-वाय-सी करा. म्हणजे सरकारच्या वेबसाईटवर जाऊन आपण आपली ई-के-वाय-सी जी आहे तात्काळ पूर्ण करा. तर लगेच तुमचं ई-के-वाय-सी चेक करा आणि सुरक्षित राहा. आणि ह्याच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती अनेकापर्यंत पोहोचा, म्हणजे त्यांना पण योजनेचा लाभ मिळेल. पण या योजनेमध्ये ई-के-वाय-सी खूप महत्त्वाची आहे. तरी आपण लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. कारण 30 एप्रिल जे आहे लास्ट ई-के-वाय-सीची डेट आहे. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण आपले चॅनल जे आहे ह्या अशाच व्हिडिओसाठी बनलेलं आहे. मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.